श्रीमद आदिगुरु शंकराचार्य सम्यक दर्शन। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, अधर्म वाढू लागतो, तेव्हा धर्म पुनर्प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वर अद्भुत विभूतींच्या रूपाने उतरतो। तसंच जेव्हा सनातन धर्माचा ऱ्हास होऊ लागला होता, वैदिक परंपरा नष्ट होऊ लागली होती, भिन्न नास्तिक विचारधारा पसरल्या होत्या, तेव्हा धर्मरक्षणासाठी स्वतः भगवान शिव जगद्गुरु आदि शंकराचार्यांच्या रूपाने अवतरले। वैदिक धर्माची वैष्णव शैव मतवादी अशी खंडणी झाली होती। परस्पर विरोधी मतांमुळे या भूमीचे अखंडत्व नष्ट झाले होते। अशा वैचारिक कल्लोळात आदि शंकराचार्यांनी आपल्या अद्वैतरूपी गर्जनेने अवघ्या भूमीला अभयदान दिले। अशाच वैचारिक कल्लोळात पुन्हा आपण सर्व आहोत, तेव्हा पुन्हा आदि शंकराचार्यांच्या अद्वैतरूपी गर्जनेची, अहम ब्रह्मास्मीची आज आपल्या सर्वांना तितकीच गरज आहे। अवघ्या 32 वर्षाच्या अवतार कार्यात आदिगुरु शंकराचार्यांनी सर्वसामान्यांमध्ये राहून आपल्या अमोघ वाणीने अद्वैत तत्वज्ञान सहज समजावून दिलं, आणि म्हणून त्यांना लोकशंकर असेही म्हणतात। परमेश्वराच्या अस्तित्वाला नाकारणाऱ्या, आत्मा आणि परमात्मा यांना वेगळं सिद्ध करणाऱ्या भेदवादी मतवाद्यांना त्यांनी आपल्या प्रकांड पांडित्याने पराभूत केले। लोकशंकरांनी वेदांत सिद्धांताची अखंड ज्योत विश्वरूपी दिव्यात चेतवली। त्या दिव्याच्या अद्वैतरूपी प्रकाशात ज्ञानीजनांना स्वस्वरूपाची ओळख करून दिली। ब्रह्मसूत्र आणि इतर वैदिक साहित्यांचे गर्भित लक्षार्थ न समजल्यामुळे वेदविरोधी मतांचा प्रचार वाढू लागला होता। आदिगुरूंनी आपल्या ग्रंथांमधनं एकमेव अद्वितीय अशा परब्रह्माचं स्वरूप प्रकट केलं। विविध उपनिषदांतील विरुद्ध भासणाऱ्या तत्वांचे विश्लेषण करून विरोधाभास नष्ट केला। वेदांताचा गहन अर्थ उकलावा यासाठी उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता यांवर भाष्य केली। विवेकचूडामणी, शंकर पंचकम, उपदेश साहस्त्री यासारख्या असंख्य प्राकरण ग्रंथांची निर्मिती केली। भारताच्या 4 दिशांना 4 पीठं प्रस्थापित करून वेदांत सिद्धांताची पुनर्स्थापना केली। वेद रक्षणार्थ 4 पीठांना 4 वेद आणि 4 महावाक्य दिली। पूर्वेला गोवर्धन पीठ जगन्नाथपुरीत ऋग्वेदासह आणि प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्यासह स्थापन केलं, आणि पहिले आचार्य म्हणून पद्मपादाचार्यांना नियुक्त केलं। पश्चिमेला शारदापीठ द्वारकेत आणि सामवेदासह तत्वमसी या वाक्यासह सुरेश्वराचार्य यांची नियुक्ती पहिले आचार्य म्हणून केली। उत्तरेला ज्योतिषपीठाची स्थापना केली बद्रिकाश्रमात, जिथे अथर्ववेदासह अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य दिलं, आणि तोटकाचार्यांची नियुक्ती पहिले आचार्य म्हणून केली। तर दक्षिणेला शृंगेरी पीठाची स्थापना केली, आणि जिथे यजुर्वेद आणि अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य दिलं, आणि पहिले आचार्य म्हणून हस्तामलकाचार्यांची नियुक्ती केली। सनातन धर्म म्हणजे काय? सनातन म्हणजे अनादी, ज्याला प्रारंभ नाही, अनंत, ज्याला शेवट नाही। सनातन म्हणजे कधीही नाश न पावणारा। धर्म या शब्दाची उत्पत्ती ध्री या संस्कृत धातूपासून झाली आहे। ध्रीचा मुख्य अर्थ धारण करणे। ज्या नियमानुसार या सृष्टीने जीव धारण केले आहेत,
तो धर्म. सृष्टीच्या ज्या नियमांनुसार या जगताचे धारण, पोषण, संरक्षण आणि संवर्धन होते तोच धर्म. ज्या प्राकृतिक नियमांद्वारे सृष्टीतील जीव एकत्र राहतात, वाढतात, तो धर्म. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. धर्म म्हणजे मूलभूत स्वभाव. पाण्याचा धर्म तहान भागवणे, अग्नीचा धर्म जाळणे आणि पाण्याचा धर्म अग्नी विझवणे. मनुष्याचा धर्म काय? प्रत्येक मनुष्य वाढण्यासाठी प्रयत्न करत असतो. जे आहे त्यापेक्षा काहीतरी जास्त मिळावं असं त्याला वाटतं. त्याला मर्यादा घातलेल्या रुचत नाही. कळत नकळत खरं तर त्याला मुक्त व्हायचं असतं, सर्वव्यापी ईश्वर व्हायचं असतं. हाच त्याचा मूळ स्वभाव. सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि आनंद होणं हाच खरा धर्म. या स्वभावाला पुनर्जीवित करण्यासाठी जे प्राकृतिक नियम त्याला मदत करतात तो धर्म. काय केल्याने हा प्रवास सुखकर होईल, काय टाळावं याचं मार्गदर्शन करणारे नियम म्हणजे धर्म. ज्या मार्गावर जाऊन मनुष्य स्वतःचे सत्य स्वरूप जाणून मुक्तीला प्राप्त होतो तो धर्म मार्ग. आपला या सृष्टीशी काय संबंध आहे, आपण इतर जीवांशी का जोडले गेलो आहोत हे जाणून घेणे हाच धर्म. आता आपण अद्वैत वेदांत सिद्धांत जाणून घेऊया. अद्वैत वेदांताचा सिद्धांत नेमका काय आहे? प्रत्येक जीव सर्वप्रथम स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करतो. स्वतःचं घर, स्वतःचा व्यवसाय इत्यादींसाठी तो कार्यरत असतो. एकदा का तो स्वतंत्र झाला की त्याचे प्रयत्न जास्तीत जास्त प्रभावशाली बनण्याचे असतात. म्हणजेच इतरांवर आपले वर्चस्व असावे, आपल्याला सर्वांनी मान सन्मान द्यावा अशी त्याची इच्छा असते. अलेक्झांडरने पृथ्वी जिंकून घेतली. त्यानंतर काहीच जिंकण्यासारखे न उरल्याने तो हताश झाला. मुळातच प्रत्येक मानवाला सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान ईश्वर बनण्याची सुप्त इच्छा असते. नराला नारायण बनायचे असते, परंतु परमेश्वरी मायेच्या आवरणामुळे त्याला मुळात काय हवंय याची त्याला कल्पना नसते आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या ध्येयांना प्राप्त करून सुखी राहण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि जोपर्यंत त्याला आपल्या मूळ रूपाची म्हणजे स्वस्वरूपाची ओळख खऱ्या अर्थाने होत नाही तोपर्यंत काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. सद्गुरु कृपेने आपण कोण याची प्रचिती येताच त्याची ही तगमग संपते आणि ही प्रचिती, अनुभूती म्हणजेच आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. अद्वैत अद्वैत म्हणजे द्वैत नष्ट होणं. अद्वैत वेदांत सिद्धांताद्वारे शंकराचार्यांनी आत्मा व परमात्मा यांच्यातील ऐक्य पुनर्प्रस्थापित केले. हेच ऐक्य ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या वाक्यातून दिसून येतं. असत्य आणि मिथ्या यात फार फरक आहे. आरशात उभं राहिल्यावर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, पण आरशा पाठी गेल्यास प्रतिबिंब दिसू शकत नाही. म्हणजेच प्रतिबिंबाला स्वतंत्र अखंड अस्तित्व नाही. म्हणजेच ते सत्य नाही, परंतु आपण ते डोळ्यांनी पाहतो म्हणून ते असत्यही नाही. जे सत्य नाही व असत्यही नाही ते मिथ्या आहे. प्रतिबिंब सत्यही नाही वा असत्यही नाही, ते मिथ्या आहे. त्याचप्रमाणे जग मिथ्या आणि ब्रह्म सत्य आहे. दोनाचे विविध अलंकार बनवले जातात.
ते सोनंच असतं, परंतु त्याला हार, अंगठी, बांगड्या अशा विविध नावांनी ओळखलं जातं. मुळात असतं सोनंच. त्याचप्रमाणे विविध नामारूपाने नटलेल्या या सृष्टीमध्ये ईश्वरच लपलेला आहे. पाण्याला स्वतःचा विशिष्ट आकार नसतो. ज्या भांड्यात ठेवले जाते त्याचा ते आकार धारण करते. त्याचप्रमाणे परमात्मा पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला धारण करतो. निर्गुणाचा सगुण बनतो, पण सगुण निर्गुणाहून वेगळा नव्हे. जर ईश्वरच सर्वांमध्ये व्याप्त असला तर प्रत्येक जीव वेगळा का भासतो? विजेच्या दिव्यातून वीजच वाहत असते, पण दिव्याच्या आकारानुसार ती कमी जास्त प्रमाणात वाहत असते आणि रंगांमुळे वेगवेगळी भासते. त्याचप्रमाणे ईश्वरी शक्ती जीवाच्या कर्म धर्म संयोगाने कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या रूपात वाहत असते. एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूत केवळ रूपांतरण होत असते. एका वस्तूचे दुसऱ्या वस्तूत केवळ रूपांतरण होत असते. काहीही नष्ट होत नाही अथवा निर्माण होत नाही. हायड्रोजनचा ऑक्सिजनशी संयोग होताच पाणी तयार होतं. पाण्याची मूळ स्थिती द्रवमय आहे, परंतु विशिष्ट तापमानाला म्हणजेच बाह्य पदार्थाच्या प्रभावामुळे त्याचं रूपांतर बर्फात अथवा वाफेत होते. परंतु तो प्रभाव नाहीसा होताच पुन्हा ते त्याच्या मूळ द्रवमय स्थितीत येते. त्याचप्रमाणे जीव हा परमेश्वराचा अंश असल्याने त्याचं मूळ स्वरूप सच्चिदानंदच आहे, परंतु त्याने धारण केलेल्या विविध उपाधींमुळे तो दुःखी अपूर्ण भासतो. उदाहरणार्थ, एखाद्याचे घर जळल्यामुळे तो दुःखी होतो. काही काळानंतर त्या कारणाचा विसर पडल्यावर दुःख कमी होते. याचाच अर्थ असा आहे की बाह्य कारणांमुळे जीव स्वतःला दुःखी मानतो, परंतु मुळात तो सत्य स्वरूप कधीही न बदलणारा आनंद स्वरूप आणि चैतन्य स्वरूप आहे. लोखंड कधीही जळत नाही, पण विस्तवात ठेवलं तर लोखंडामध्ये जाळण्याची शक्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे मुळात बुद्धी ही अचेतन असल्याने बुद्धी कधीही भोगता बनू शकत नाही, परंतु चेतन आत्म्याचा तिच्यात प्रवेश झाल्याने ती फळ भोगणारी होते. बुद्धी अचेतन असते, परंतु चेतन आत्म्याचा तिच्यात प्रवेश झाल्याने ती फळ भोगणारी होते. महायोगाचे चरित्र. त्रिविध तापविनाशक अशा या तत्ववेत्याच्या जीवनमुक्त स्वरूपाचे प्रस्तुत पुस्तकातील वर्णन संदर्भ शंकर सपर्या नामक ग्रंथातून घेतले आहेत. संक्षिप्त शंकरजय यावरील आधारित शंकर सपर्या हा ग्रंथ आदि शंकराचार्यांच्या प्रमुख 4 पीठांमधील द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य श्रीमद स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी लिहिला आहे. महादेवांच्या चिंतनाने अज्ञान दूर होऊन ज्ञानप्राप्ती होते. अल्पायू शिवभक्त मार्कंडेयासाठी भगवान महादेवांनी यमराजाच्या भुजेवर चरण प्रहार केल्याने चिन्ह बनले आणि तेच भगवान मद मत्सर आदी रहित आदि गुरु शंकराचार्यांच्या रूपाने पृथ्वी तलावर संन्याशाच्या रूपात अवतरले. भूमिका. आदिगुरु शंकराचार्यांच्या अवताराच्या वेळी वेदविरोधी मतवाद्यांनी वेदांना अप्रमाणित ठरवलं. वेद म्हणजे कावळ्याची कावकाव अशी वेदांची निंदा केली. वेद प्रामाण्य लयाला गेल्याने तीर्थक्षेत्रांची, नद्यांची, मंदिरांची उपेक्षा होऊ लागली.
व्रतवैकल्यांमध्ये खंड पडू लागला. ब्राह्मणांनी वेदाध्ययन सोडले. अकर्मण्य क्षणिकवादी लोकांचा संघ वाढू लागला. धर्म आणि देशरक्षणासाठी आवश्यक युद्धे अहिंसेच्या नावाखाली टाळली जाऊ लागली आणि त्यामुळे विदेशी आक्रमक पवित्र भारत भूमीवर हिंसा आणि लूट करण्याची हिम्मत करू शकले. सनातन वैदिक धर्म क्षीण होताच चिंतातूर होऊन ब्रह्मादी देवतांनी भगवान शंकरांना अवतार घेण्याची विनंती केली. दयार्द्र शिवांनी या विनंतीस होकार दिला आणि ज्याप्रमाणे लक्ष्मण, हनुमान आदींनी रामावतारात श्री रामचंद्रांसोबत पृथ्वीवर अवतार घेतला, त्याचप्रमाणे शिवांच्या अवतारावेळी विविध देवांनी आणि मुनींनी मानवी शरीर धारण केले. शंकराचार्यांचा जन्म. भगवानांचा जन्म वेद रक्षणार्थ झाला. वेदांमध्ये कर्म, उपासना व ज्ञान हे 3 प्रमुख विषय आहेत. म्हणून वेदांना त्रिकांडात्मक असंही संबोधलं जातं. त्रिकांडात्मक वेदांचे रक्षण म्हणजे पाक, त्याचे खंडन म्हणजेच पाखंड. म्हणूनच वेदबाह्य मतवादींना पाखंडी म्हटले जाते. विष्णूने संकर्षण रूपाने उपासना कांडाचे व शेषनागाने पतंजली रूपाने योग म्हणजेच कर्मकांडाचे रक्षण केले. अंतिम ज्ञानकांडाचा उद्धार करण्यासाठी मी स्वतः अवतार घेईन असे सांगून भगवान शिवांनी विविध देवतांना पुढील प्रमाणे भूमिका धारण करण्यास सांगितलं. कार्तिकेय कुमारील भट्ट, ब्रह्मा मंडन मिश्र, इंद्र राजा सुधन्वा, पवन हस्तामलकाचार्य, बृहस्पती आनंदगिरी, तर अरुण सनंदन आणि सरस्वती उभय भारती. सुधन्वाच्या सहाय्याने कुमारील भट्टांनी बुद्धमताचे खंडन करून कर्ममार्गाची स्थापना केली. तदनंतर शिवाने शंकराचार्यांच्या रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला. शंकराचार्यांचा जन्म केरळ देशात पूर्णा नदीच्या तटावर कालटी नामक गावात वैशाख शुद्ध पंचमीला झाला. त्यांचे पिता शिवगुरु तथा माता आर्यांबा होत्या. ज्ञानात शिव व बोलण्यात बृहस्पती समान असणारे शिवगुरु मोठे विद्वान आणि धर्मनिष्ठ ब्राह्मण होते. त्यांची पत्नी आर्यांबा ही विदुषी व धर्मपरायण होती. शिवगुरु प्रचंड विद्वान, कामदेव समान रूप, क्षमेत पृथ्वी समान आणि धनिकांमध्ये अग्रेसर होते. सर्व गुणसंपन्न असूनही विनयी व नम्रपणे वागणारे शिवगुरु वृद्ध झाले, परंतु पुत्र सुखापासून वंचित राहिले. पत्नीच्या सांगण्यानुसार शिवगुरूंनी भक्तपरायण शंकराची तपस्या केली. प्रसन्न होऊन महादेवांनी शिवगुरूंना अल्पायू सर्वज्ञ पुत्र हवा की दीर्घायू अल्पज्ञ पुत्र हवा असे विचारताच शिवगुरूंनी सर्वज्ञ पुत्र हवा अशी प्रार्थना केली. आणि मग शिवांच्या वरदानानुसार शिवरूपी तेज माता आर्यांबांच्या उदरी वाढू लागले. गर्भकालात त्यांना स्वप्नात दिसे की एक पांढरा शुभ्र बैल आपल्याला वाहून नेत आहे, अथवा गानविद्येत निपुण विद्याधर आपली स्तुती करत आहेत. एका स्वप्नात तर त्यांनी पाहिले की भेदवादी विद्वानांना जिंकून ती भगवती सरस्वतीच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. प्रस्तुत घटना गर्भातील बालक अद्वैत मताचा प्रचारक होणार असे दर्शवित होती. शंकराच्या प्रसादाने झालेल्या व अत्यंत सुख देणाऱ्या, शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे देणारा, असं बालकाचं नाव शंकर ठेवण्यात आले. ज्योतिर्विंदांनी गणनेनुसार हा बालक सर्वज्ञ होईल व मोठमोठ्या धुरंधर पंडितांना जिंकेल असे भविष्य वर्तविले.
मस्तकावर चंद्र, ललाटावर नेत्र व खांद्यावर त्रिशूळ या चिन्हांनी व स्फटिका समान कांतीयुक्त दिव्य शरीरधारी शंकराला विद्वानांनी शंकराचा अवतार मानलं. शंकर एक अद्भुत बालयोगी. पहिल्याच वर्षी या अद्भुत बालकाने वर्णमालेतील सर्व अक्षरे व आपली मातृभाषा अवगत केली. दुसऱ्या वर्षी तो वाचायला शिकला. तिसऱ्या वर्षी केवळ काव्य पुराण ऐकून त्याचा अर्थ त्याला उमगायला लागला. निपुण तर्कशास्त्रांना जिंकून मोठमोठ्या विद्वानांनाही या अद्भुत बालकाने पराजित केले. बालशंकर 3 वर्षाचा असताना त्याचे पिता शिवगुरु पंचत्वात विलीन झाले. त्यानंतर वयाच्या 5व्या वर्षी मातेने उपनयन संस्कार करवला. बालशंकर 4ही वेद गुरूंकडून शिकले. केवळ 2-3 महिन्याच्या अध्ययनातच सर्व शास्त्रात पांडित्य अर्जित केले. वेद ज्ञानात ब्रह्मा, वेदांग ज्ञानात गार्ग्य, तात्पर्य निर्णयात बृहस्पती, वेदविहित कर्मवर्णनात जैमिनी, वेदवचनाद्वारे ज्ञान प्रकट करण्यात व्यासांसमान हा बालक होता. त्याने तर्कविद्या शिकून घेतली. कपिलकृत सांख्यशास्त्राचे विशेष ज्ञान प्राप्त केले. पतंजली निर्मित योगशास्त्र रूपी जलग्रहण केले. कुमारील भट्टरचित वार्तिकाचे गहन तत्व समजून घेतले. मोठमोठे विद्वान विविध दर्शने तथा शेषनागाचे कौशल व्याकरण महाभाष्य शिकण्यासाठी शंकराकडे येत असत. अखंड ब्रह्माचा अनुभव करणाऱ्या शंकराने आपल्याकडे येणाऱ्या सर्वांना अद्वैताच्या आनंदरूपी डोहात चिंब भिजवले. बालशंकर एकदा भिक्षेसाठी फिरत असताना एका निर्धन ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या ब्राह्मणाच्या घरी देण्यासारखे काहीही नव्हते. फक्त औषधासाठी ठेवलेला एक आवळा शिल्लक होता. भिक्षेसाठी दारी आलेल्या ब्राह्मणाला काहीतरी द्यावे या हेतूने त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आवळ्याची भिक्षा शंकराला दिली. ते पाहून शंकराचे अंतःकरण द्रवले. त्यांनी त्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे या हेतूने लक्ष्मीची स्तुती केली. ती स्तुती ऐकून लक्ष्मी प्रकट झाली. ती म्हणाली, या ब्राह्मणाच्या नशिबी वैभव नाही. शंकरांनी सांगितले की तू माझ्यावर प्रसन्न झाली आहेस, तेव्हा त्याचे फळ ज्या ब्राह्मणाने मला भिक्षा दिली त्याला दे. हे ऐकून लक्ष्मीने ब्राह्मणाच्या घरी सोन्याच्या आवळ्यांची वृष्टी केली. शंकरांनी लक्ष्मीची स्तुती ज्या श्लोकांद्वारे केली ते श्लोक कनकधारा स्तोत्रम म्हणून प्रसिद्ध आहे. संन्यास ग्रहण. शास्त्राध्ययन झाल्यानंतर शंकर पुन्हा स्वगृही परतले. आप्तबांधवांची शंकरांना गृहस्थाश्रमात धाडण्याची लगबग सुरू झाली. परंतु संसारात रमण्याची इच्छा नसल्याने शंकरांनी मातेकडे संन्यासाची अनुमती मागितली. मातेने नकार दिला. तेव्हा शंकरांनी विचार केला की भले आई मला सोडू इच्छित नाही व माझे मन तिला समजत नाही, परंतु तिची संमती घेणे जरुरीचे आहे. त्यानंतर मातृभक्त शंकर स्नानासाठी नदीवर गेले. नदीतील एका जलचराने त्यांचा पाय पकडल्याने ते मातेला हाका मारू लागले. एकुलत्या एका मुलाला जलचराच्या तावडीत सापडलेला पाहून माता शोक करू लागली. तेव्हा शोकाकुल मातेला शंकर म्हणाले, हे माते, जर तू मला संन्यासाची अनुमती दिलीस तर हा जलचर मला मुक्त करेल. आपला मुलगा संन्यासी होऊन दूर गेला तरी जिवंत राहील. या विचाराने मातेने त्यांना संन्यासाची परवानगी दिली. मातेकडून अनुमती मिळताच शंकरांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. नातलगांना मातेला सांभाळण्यासाठी हात जोडून विनंती करून मातेला त्यांच्या सुपूर्द केले.